नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर फायनली आपल्याला NMC ने आपल्या एक्झामची डेट ही दिलेली आहे. तर आपली एक्झाम ही 16, 17, 18 आणि 19 जुलैला होणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही एक्झामचं प्रिपरेशन चालू केलं नसेल तर त्यांनी आत्ता चालू करायचं आहे. पुढे त्यांनी अजून एक अपडेट दिलेला आहे. तर त्यांनी जो आधी आपल्याला एक अभ्यासक्रम दिला होता त्या अभ्यासक्रममध्ये एक अपडेट आलेला आहे. तर तो जो अपडेट आहे तो तुम्ही इथे बघून घ्यायचा आहे आणि ह्या अपडेटची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटेल. तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करण्यासाठी त्याची जी लिंक आहे ती मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तिथे जाऊन तुम्ही जॉईन करा किंवा नवी मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला ही अपडेट अवेलेबल आहे, ही PDF अवेलेबल आहे. तर सर्वांनी आपापल्या पदासाठी जो पण अभ्यासक्रम अपडेट झालेला आहे तो त्यांनी व्यवस्थित तुम्ही बघून घ्यायचा आहे. आता आपल्या ह्या भरतीसाठी टोटल 668 जागेसाठी अप्रॉक्सिमेटली 85,000 इतके फॉर्म आलेले आहेत. तर ही संख्या बघून तुम्हाला घाबरायचं नाही आहे, कारण मी सांगेल नागपूर आणि BMCच्या मानाने ही संख्या तरीही कमी आहे. तर ऑन अँड एव्हरेज 127 मुलं ही एका जागेसाठी फाईट करत आहेत. पण मी इथे तुमच्या पदानुसार एका जागेसाठी किती मुलं फाईट करत आहेत त्याची ही लिस्ट बनवलेली आहे, ज्यामध्ये ज्या पदासाठी जास्त जागा आलेल्या आहेत, उदाहरणार्थ ज्युनियर इंजिनियर सिव्हिल, नर्स मिडवाईफ, नर्स GNM, पुढे ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ, त्यानंतर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, पुढे लिपिक टंकलेखक आणि त्यानंतर लेखालिपिक, पुढे आया आणि वॉर्डबाय. तर हे जी पदं आहेत ज्यासाठी थोड्याफार चांगल्या जागा आल्या होत्या, त्यामध्ये तुम्ही जर व्यवस्थित बघाल तर लेखालिपिक अशी पोस्ट आहे, लेखालिपिक आणि कक्षसेविका, कक्षसेवक ह्यांच्यासाठी कॉम्पिटिशन हे खूप कमी आहे. पुढे ह्या पोस्टमध्ये जर तुम्ही बघाल तर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी आहे, त्यासाठी कॉम्पिटिशन चांगलंच आहे. 302 मुलं फाईट करत आहेत, कारण ही जागा होती ही 12thच्या बेसवर होती. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे तर 2 पोस्टसाठी अप्लाय केलेला आहे. त्यामुळे ह्या पोस्टसाठी कॉम्पिटिशन हे चांगलंच आहे. त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, ज्या लोकांनी फक्त आणि फक्त ह्या पोस्टसाठी फॉर्म भरला असेल त्या. त्यानंतर पुढे जी लिपिक टंकलेखक पोस्ट आहे ज्याच्यासाठी सर्वात जास्त जागा होत्या, त्यासाठी सुद्धा चांगलंच कॉम्पिटिशन असणार आहे. जवळपास 173 मुलं हे एका जागेसाठी फाईट करत आहेत. पुढे नर्स GNM ह्या पदासाठी ॲज कम्पेअर टू ऑक्झिलरी मिडवाईफ ह्या पदाच्या मानाने थोडंसं कॉम्पिटिशन हे कमी दिसेल. आणि JEE सिव्हिलसाठी सुद्धा कॉम्पिटिशन हे चांगलं आलेलं आहे. म्हणजे जवळपास लिपिक टंकलेखक ह्या लेवलचंच कॉम्पिटिशन JEE सिव्हिलला सुद्धा आहे. तर आता ओव्हरऑल तुम्ही बघाल तर ECG तंत्रज्ञ, CSSD तंत्रज्ञ ह्या 2 पोस्ट आहेत, तिथे कॉम्पिटिशन फारच कमी आहे. त्यानंतर बायो इंजिनियर सहाय्यकसाठी सुद्धा मी सांगेल कॉम्पिटिशन हे कमी आहे. आणि जे शस्त्रक्रिया गृहक सहाय्यक, शवविच्छेदन मदतनीस, कक्षसेविका, कक्षसेवक ह्यांच्या 4 पोस्टसाठी सुद्धा कॉम्पिटिशन कमी आहे. तर तुम्ही लोकांनी अजूनही अभ्यासासाठी सुरुवात केली नसेल तर तुम्हाला ती सुरुवात आजपासूनच करायची आहे आणि हा चान्स हातनं घालवायचा नाही आहे. ठीक आहे. आता इतक्या कॉम्पिटिशनमध्ये तुमचं सिलेक्शन होण्यासाठी जो सेक्शन कारणीभूत असतो तो म्हणजे नॉन-टेक सेक्शन. तर हे लिपिक पदं सोडून बाकीच्या पदासाठी 40 मार्काचं जरी नॉन-टेक असलं तरी हेच 40 मार्क तुमची सिलेक्शन हे डिसाईड करणार आहे. त्यामुळे मी सांगेल जर तुमचं बेसिक टेक्निकल क्लिअर असेल तर तुम्ही ह्या 4 विषयांवर व्यवस्थित फोकस करा. आणि जे विद्यार्थी आता सुरुवात करत असतील, त्यांना माहीत नसेल एक्झाम कशी क्रॅक करायची आहे, तर त्यांनी माझा हा व्हिडिओ बघायचा आहे. त्यामध्ये मी व्यवस्थित नॉन-टेक पार्ट कसा क्रॅक करायचा आहे हे व्यवस्थित सांगितलेलं आहे. आणि ह्या व्हिडिओची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल किंवा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. आता पुढे जाण्याआधी जर तुम्हाला नॉन-टेक सेक्शनसाठी मी प्रिपेअर केलेल्या करंट अफेअरच्या नोट्स हव्या असतील तर त्या तुम्हाला आता 149 ऐवजी 99 रुपीजमध्ये भेटतील. प्लस तुम्हाला मराठी, रिझनिंग आणि इंग्लिश सेक्शनसाठी TCSने कंडक्ट केलेल्या वेगवेगळ्या एक्झामचे क्वेश्चन पेपर हे मी त्याच्यासोबतच तुम्हाला फ्री देणार आहे. प्लस जे विद्यार्थी JEE सिव्हिल ह्या पदासाठी प्रिपरेशन करत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी माझ्याकडे काही क्वेश्चन पेपर आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला त्या विद्यार्थ्यांना हे ह्याच्यासोबतच फ्री देणार आहे. प्लस नर्स GNM ह्या पदासाठी कोणी प्रिपेअर करत असेल तर त्यांच्या रिलेटेड सुद्धा माझ्याकडे 3 क्वेश्चन पेपर आहेत TCSने कंडक्ट केलेल्या एक्झामचे, ते सुद्धा मी तुम्हाला त्या विद्यार्थ्यांना हे ह्याच्यासोबतच फ्री देणार आहे. तर ह्या नोट्स तुम्हाला हव्या असतील 99 रुपीजमध्ये तर तुम्ही ह्या QR पेमेंट करून त्या पेमेंटच्या ट्रान्झॅक्शनचा मला स्क्रीनशॉट ह्या नंबरवर पाठवायचा आहे. ठीक आहे. मग मी तुम्हाला PDF च्या रूपामध्ये त्या नोट्स ह्या प्रोव्हाइड करेल. आता ही ऑफर ही फक्त 5 जुलैपर्यंतच व्हॅलिड आहे. तर ज्यांना नोट्स हव्या असतील ते घेऊ शकतात. ठीक आहे. पुढे आता मला तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांचे क्वेश्चन आले होते ज्यांना की मी अजून रिप्लाय केला नव्हता.
तर ह्या विद्यार्थ्याचं असं म्हणणं आहे की निगेटिव्ह मार्किंग नाही असं त्यामध्ये कुठे लिहिलं आहे, म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये कुठे लिहिलं आहे की निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. तर एक लक्षात घ्या, एक कॉमन प्रोटोकॉल प्रमाणे जर निगेटिव्ह मार्किंग असती तर त्यांनी हे मेन्शन केलं असतं की निगेटिव्ह मार्किंग आहे ह्या परीक्षेसाठी. पण जर त्यांनी मेन्शन केलं नाहीये ह्याचा अर्थ निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. पुढे मला 2 विद्यार्थ्यांचा क्वेश्चन आला होता की क्लर्कला काय टेक्निकल आहे. तर जो आपला लिपिक टंकलेखक हे पद आहे ज्यासाठी 40 मार्क हे टेक्निकलसाठी आहेत, त्या संबंधी सिलेबसमध्ये त्यांनी काय दिलेलं आहे, तर ॲज नो टेक्निकल सब्जेक्ट इन दिस पोस्ट सो द कॉमन सिलेबस विल बी ॲप्लिकेबल फॉर दी पोस्ट. आता हा कॉमन सिलेबस काय आहे, तर एक लक्षात घ्या, मोस्ट ऑफ द टाइम क्लर्क कम टायपिस्टच्या ज्या पण एक्झाम होतात त्यामध्ये असा कुठलाही टेक्निकल सिलेबस असा दिलेला नसतो. पण नवी मुंबई महानगरपालिकेने असा टेक्निकल सब्जेक्ट टाकून विद्यार्थ्यांना कन्फ्यूज केलं होतं आणि पुन्हा कॉमन सिलेबस असं नाव टाकून पुन्हा कन्फ्यूज केलंय. तर बघा, कॉमन सिलेबस म्हणजे तुमचा जो हा वरचा नॉन टेकचा सिलेबस आहे तोच आहे तुमचा कॉमन सिलेबस. तर हे 40 मार्क हे ह्याच 4 टॉपिक मध्ये डिवाइड केले जाणार आहेत, हे विद्यार्थ्यांनी व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे कॉमन सिलेबस दुसरा वेगळा काही नसून तुम्हाला ह्या नॉन टेक पार्टचाच अभ्यास करायचा आहे. क्लिअर आहे. तर चला, होप करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि आवडला असेल तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढे मी काही तुमचा रिझनिंग संबंधित काही एक व्हिडिओ घेणार आहे, त्यामध्ये मी तुमचं सिटिंग अरेंजमेंट पहिला टॉपिक हा घेणार आहे. त्यामुळे ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. चला, थँक्यू.